मुळामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या नेत्यांनीच ही बँक डबगायला आणल्या, नाव शेतकऱ्याचा सातबारा कशाला लिलावात काढताय? या धनदानग्याचा पहिला लिलाव काढा आणि त्यांचा लिलाव संपल्यानंतर दुसरा लिलाव शेतकऱ्यांचा काढा, आमची हरकत नाही. पण मुळामध्ये फक्त 635 कोटी रुपये आज ह्या क्षणाला राज्य सरकारनं जर का परतीच्या बोलीवर उसने अनुदान सुद्धा नव्हे, उसने जरी बँकेला दिले तरी ही बँक सुरू होऊ शकते आणि शेतकऱ्याला पतपुरवठा होऊ शकतो. हे सरकारनं काय केलं नाही. म्हणजे तुम्ही या भांडवलांच्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च केले यांच्या संरक्षणासाठी, फुटलेल्या आमदारांच्यासाठी. आणि जो जिल्हा राज्यामध्ये निर्यातीसाठी, शेतीमालाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे, जो जिल्हा प्रयोगशील शेतकऱ्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे, त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असताना सरकारला मग तुम्ही 2000 कोटीची का हमी घेतली? काय सरकारला काय करायचं? राज्य बँकेला सांगायचंय नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला 635 कोटी द्या, सरकार त्याला जबाबदार आहे. तुम्ही कारखानदारांच्या कर्जाला 2000 कोटीची हमी देतायत एनसीडीसी ला, मग या बँकेला का देत नाही? कारण यामुळं नाशिक जिल्ह्यातल्या 2,40,000 शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा होणार आहे. यासाठी सरकार काय करतं, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं पाहिजे. माझं अजूनही मत आहे, मी जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये इथं नाशिक मध्ये अनेक वेळा आलेलो होतो. आमचं म्हणणं होतं की शेतकऱ्याच्यावर अनाठायी व्याजाची आकारणी केलेली आहे, शेतकरी वन टाइम सेटलमेंट करायला तयार आहे, ती करून द्या. पण पहिल्यांदा या धनदांडग्यांचं काय करणार आहात? जे स्थगिती दिली आहे त्यांचीही जबाबदारी निश्चित केली आहे. त्यांनी काय केलं? किमान त्यांच्या नावानं जे काय वसुली आहे ती तरी भरायला पाहिजे होतं. 5 लाख रुपये ठेव देऊन चालत नाही नुसतं.